श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता लवकरच चैत्र नवरात्र हे सुरू होणार आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्र हे कधी सुरू होत आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी या करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या करायच्या नाही आहेत याबद्दलची माहितीही देणार आहे. चैत्र नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि 10 तारखेला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी सेवा सुद्धा या सुरू केल्या असतील. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. 9 तारखेला आहे गुढीपाडवा आणि पाडव्यापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात ही होत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिन्याला अतिशय महत्त्व आहे आणि आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र हा मराठी वर्षातील पहिला महिना हा मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला ही सुरुवात होत असते. आपल्या हिंदू धर्माच्या पंचांगानुसार वर्षभरामध्ये 4 नवरात्र या येत असतात. या 4 नवरात्रीमध्ये 2 नवरात्र या गुप्त असतात तर इतर दुसऱ्या 2 नवरात्रींमध्ये एक नवरात्र हे शारदीय नवरात्र असतं आणि दुसरं नवरात्र हे चैत्र नवरात्र असतं. गुप्त नवरात्र ही तंत्र साधनेसाठी शुभ मानली जाते तर शारदीय आणि चैत्र ही नवरात्र जी आहेत ती गृहस्थ भक्त साजरी करत असतात. जितकं महत्त्व हे शारदीय नवरात्रीला आहे तितकंच महत्त्व हे चैत्र नवरात्रीचं सुद्धा आहे. तर यावर्षी चैत्र नवरात्र हे कधी सुरू होत आहे तर हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी ही 8 एप्रिल 2024ला रात्री 11:50 सुरू होणार असून 9 एप्रिलला रात्री 8:30 असणार आहे आणि म्हणूनच उदया तिथीनुसार चैत्र नवरात्री ही 9 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे तर 17 एप्रिलला नवमी आहे. 17 एप्रिलला श्रीराम नवमी आहे. म्हणजे 2024 या वर्षाचं चैत्र नवरात्र हे 9 तारखेपासून सुरू होणार आहे तर 17 तारखेपर्यंत असणार आहे. शारदीय नवरात्राप्रमाणेच चैत्र नवरात्र सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच आनंदानं आणि उत्साहानं आपण सर्वजण साजरं हे करत असतो. या चैत्र नवरात्रीच्या दरम्यान देवी दुर्गा आणि तिच्या दिव्य 9 रूपांची पूजाही केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा दुर्गेच्या 9 रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार पूजाही आपण करत असतो. आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते आणि त्याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होतं आणि रामनवमीला त्याची समाप्ती होते. आणि यंदा 2024 या साली चैत्र नवरात्र हे 9 एप्रिलपासून सुरू होत आहे तर 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. वर्षभरामध्ये येणाऱ्या 4 नवरात्रींपैकी अश्विन पक्षामध्ये येणारं शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन्ही नवरात्र बहुतांश लोक हे साजरे करत असतात. अगदी शारदीय नवरात्रासारखं हे चैत्र नवरात्र जरी साजरं केलं जात नसलं तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या घरी घटस्थापनाही केली जाते किंवा अखंड दिवा हा लावला जातो. या नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा उपासना केल्याने देवी मातेची कृपा ही आपल्यावर सदैव राहते आणि आपल्याला मनोवांछित फळ हे मिळते. देवी मातेच्या कृपेने आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात. या नवरात्रीमध्ये अनेक शुभ कार्य सुद्धा केली जातात. तर अशा पवित्र परमपावन अशा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये, कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहे याबद्दलच आता आपण माहिती घेऊया. तर सर्वात आधी आपण बघूया की या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे. या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्याकडे कलश स्थापना होत असेल किंवा अखंड दिवा हा लावला जात असेल तर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला तुम्ही सकाळी कलश स्थापना ही करायची आहे, घटस्थापना ही करायची आहे आणि त्याचप्रमाणे त्याच पहिल्याच दिवशी तुम्हाला अखंड दिवा हा सुद्धा लावायचा आहे. आणि जर समजा तुमच्याकडे अखंड दिवा हा लावला जात नसेल तर निदान या चैत्र नवरात्रीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही दिवा हा देवांसमोर लावायचा आहे आणि सकाळी आणि तसंच संध्याकाळी दोन्ही वेळेस देवी मातेची आरती ही करायची आहे. इतर वेळी जरी तुमच्याकडनं देवीची आरती ही केली जात नसेल तर निदान या चैत्र नवरात्रीमध्ये तरी तुम्हाला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवी मातेची आरती ही जरूर करायची आहे. आणि तसंच या नवरात्रीमध्ये आपल्याला सर्वांना दुर्गा देवीचे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे सुद्धा जरूर करायचे आहे. मग जरी तुमच्याकडे घटस्थापना नसेल किंवा अखंड दीपा नसेल तरी सुद्धा प्रत्येकाने दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ हे जरूर करायचे आहे. तसंच या 9 दिवसांमध्ये दुर्गा चालीसा सुद्धा आपल्याला पठणही करायची आहे.
या 9 दिवसांमध्ये देवी मातेच्या 9 रूपांची आराधना आपल्याला करायची आहे। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला देवी मातेचे रूप हे वेगळे असते। तर त्या प्रत्येक रूपाच्या नुसार आपल्याला देवी दुर्गा मातेच्या प्रत्येक मंत्राचा जप हा या नवरात्रीमध्ये आपल्याला करायचा आहे। किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर निदान ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विचे हा जो नवारणव मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला रोज न चुकता 108 वेळा जप हा करायचा आहे। त्याचप्रमाणे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या घराजवळ कुठे आपल्या कुलदेवीचं जे काही मंदिर असेल तिथे जाऊन आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे। किंवा जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्ही देवघरामध्ये तुमच्या देवीचा फोटो किंवा कुलदेवीचा टाक असेल तर तिथे सुद्धा तुम्ही देवीची ओटीही भरू शकतात। या नवरात्री दरम्यान आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे देवी मातेचं मंदिर असेल तिथे किंवा आपल्या घरामध्ये देवीचा जो काही फोटो आहे कुलदेवीचा जो काही टाक आहे त्याला आपल्याला वेणी गजरा फूल हे अगदी रोज न चुकता अर्पण करायचं आहे। या संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला देवी मातेची मनोभावे पूजाही करायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये देवी मातेची पूजा आराधना ही जितकी आपल्याकडनं शक्य होईल तितकी करायची आहे। त्याचप्रमाणे देवीच्या टाकावर किंवा फोटोवर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे। देवीचा नवारणव मंत्र 108 वेळा पठण करत आपल्याला देवीच्या टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्चनही करायचं आहे। तर याप्रमाणे आपण बघितलं की चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि आता आपण बघूया की चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं नाहीये। तर या चैत्र नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये चुकूनही मांसाहार हा करू नका। त्याचप्रमाणे कुठलेही व्यसन करू नका, मद्यपान सुद्धा करू नका। बरेच जण या चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करतात। तर या दिवसांमध्ये ज्या व्यक्ती उपवास करतात तर त्यांनी उपवास सोडताना कांदा लसूण खाणं हे टाळलं पाहिजे। तसंच या चैत्र नवरात्रीमध्ये चुकूनही केस कापू नका, तसेच दाढी देखील करू नका, नख सुद्धा कापू नका। शक्य होईल तितकं सात्विक जीवन आपल्याला आपलं ठेवायचं आहे, सात्विक विचार आपल्याला आपले ठेवायचे आहे आणि सात्विक अन्नच आपल्याला खायचं आहे। या चैत्र नवरात्रीमध्ये इतरांविषयी वाईट बोलू नका, कोणावरही टीका करू नका, कोणाबद्दल खोटं सुद्धा बोलू नका, कोणावरही राग किंवा द्वेष करू नका। त्याचप्रमाणे कुठल्याही स्त्रीचा किंवा लहान मुलीचा आपल्याला चुकूनही अपमान या चैत्र नवरात्रीमध्ये करायचा नाहीये। तामसिक गोष्टींपासून या चैत्र नवरात्रीमध्ये दूर हे राहायचं आहे। अगदी जेवणापासून तर वागण्यापर्यंत कोणत्याही बाबतीमध्ये तामसिक गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत। जितकं शक्य होईल तितकं आपल्याला शांत राहायचं आहे आणि देवी मातेचं अखंड नामस्मरण करायचं आहे, देवी मातेची पूजा आराधना करायची आहे। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्र हे कधी सुरू होत आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या चुकूनही करायच्या नाहीयेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।